नमस्कार. मराठीचं एकही पुस्तक घरी नसणाऱ्या, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम सगळे पिक्चर अगदी मनापासून पाहणाऱ्या, आपल्या पोरांना सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम शाळेत घालून घडद कामावर जाणाऱ्या माझ्या सर्व मराठी बंधू भगिनी आणि क्रशेसना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी कुठल्याही चित्रपटाचा रिव्ह्यू करायसाठी इथं आलेलो नाही आहे. मला पुस्तक वाचण्याचं सुद्धा आवड आहे. तर आज मी माझी आवडती 5 पुस्तकं तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्कीच ती पुस्तकं वाचा. पहिलं पुस्तक आहे माझ्या कलावंतांनो, रा. बा. कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिले. हे फार जुनं पुस्तक आहे ॲक्च्युली, खरं तसं बघायला गेलं तर. जगभरातल्या सिनेमासृष्टीतल्या वेगवेगळ्या कलावंतांची ओळख ह्या पुस्तकातून होते. ज्यांना सिनेमाची अगदी जास्त आवड आहे, चित्रपटांची अगदी जास्त आवड आहे आणि ज्यांना जगभरातल्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्या लोकांसाठी हे पुस्तक फारच छान आहे. म्हणजे इतकं त्यांनी मुद्देसूद असं लेखन केलं आहे आणि त्यांच्या लेखणीवरून कळून येते की त्यांना स्वतःलाच सिनेमावरती किती प्रेम आहे. दुसरं पुस्तक माझे आवडते लेखक बाळ फोंडके यांचं कालवलय. ह्या पुस्तकात शॉर्ट स्टोरीजचा म्हणजे शॉर्ट स्टोरीजचं एक हे बनलेलं पुस्तक आहे. ह्यात वैज्ञानिक कथा आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत. एकूण मिळून आय गेस वाव मराठी आहे ना, 11 कथा आहेत. फारच उत्कंठावर्धक असं पुस्तक आहे. वेगवेगळ्या शोधांवरती, वेगवेगळ्या वैज्ञानिक संज्ञांवरती लिहिलेल्या कथा आहेत. हे पुस्तक पण नक्की वाचा. तिसरं आणि माझ्या एका आवडत्या अभिनेत्रीचं पुस्तक, एक उलट एक सुलट, अमृता सुभाषनं लिहिलेलं पुस्तक आहे. ती अभिनेत्री म्हणून, कलाकार म्हणून प्रगल्भ आहेच, पण ती लेखक म्हणून किती सुंदर लिहू शकते ह्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. स्वतःच्या उदाहरणांवरून तिनं मांडलेलं तत्त्वज्ञान फारच छान आहे अगदी. म्हणजे मला हे पुस्तक फारच आवडतं. मी फार लोकांना रिकमेंड केले. किती जणांनी वाचले मला जेन्युइनली नाही माहिती. चौथं पुस्तक आहे चंदेरी भटकंती. मिलिंद गुणाजी यांनी हे पुस्तक लिहिले. आपल्याला त्यांचं विलनचं रूप फार जास्त माहिती आहे, पण इतकं विलनच्या भूमिका करणारा एक माणूस इतकं सुंदर असं पुस्तक लिहू शकतो याची तुम्हाला कल्पना हे पुस्तक वाचता येईल. अतिशय मृदू भाषेत आणि आपल्या भटकंतीमार्फत त्यांना आयुष्याबद्दल जे जे उलगडत गेलं त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. ते फारच सुंदर लिहिले. आणि शेवटचं आणि मी आत्ता जे वाचतो आहे आणि मला आवडलेलं भयंकर असं पुस्तक म्हणजे बालगंधर्व. अभिराम भडकमकरांनी हे पुस्तक लिहिले. अभिराम सर स्वतः ॲक्टर होते, अभिनेते होते, दिग्दर्शक आहेत आणि चित्रपट लेखन केले त्यांनी. ह्या पुस्तकाचं लिखाण इतकं सुंदर आहे की ते तुम्हाला त्या काळात घेऊन जातं आणि ज्या सगळ्या ऐतिहासिक लोकांची तुम्हाला ओळख होते. मी हे पुस्तक वाचत असताना विष्णुदास भावेंचं पुस्तक विकत घेतलं, कारण त्यातूनच मला कळालं की ती नाटकांची प्रथा आपली तिथून चालू झाली. आणि आता केशवराव भोसल्यांचंही पुस्तक मी विकत घेतो आहे. हेही फार सुंदर पुस्तक आहे. हेही पुस्तक नक्की वाचा असं मला वाटतं. धन्यवाद.